सुहेलदार पवारकडे धार आहे, गोलंदाजीची धुरा आहे आणि थोडी क्षमता देखील आहे. यावेळी चेंडू बराच वेळ हवेत. यावेळी देखना ट्रोक विशालच्या बॅट मधून स्क्रीनच्या समोर याला षटकार. नक्कीच देखना स्ट्रोक लगावलाय. यावेळेस कमबॅक केलंय सुहेलदार पवार. षटकार आल्यानंतर नक्कीच डॉट चेंडूची सांगता झाली आहे. हा आलाय डॉट चेंडू. सुहेलदार पवार नक्कीच जर षटकार लागवला तर आता मात्र डॉट चेंडू आलाय सुहेलदार पवारच्या माध्यमातून. यावेळेस नक्कीच फलंदाज बराच वेळ हवेत क्षेत्ररक्षक आणि नक्कीच साईश मात्र धावला होता मात्र अचूक झेल टिपता आला नाही. मिसफील्ड झाली थोडीशी. विशाल याने षटकार लगावला त्याचा झेल उडाला होता मात्र फलंदाज बाद झाला असता. मित्र जर तर क्रिकेटमध्ये चालत नाही. नक्कीच एकदा वेळेस समाधान मानलं की संघाची धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या झाली. यावेळेस 11 2 गडी बाद 11. दुसरं षटक चालू असताना सुहेलदार पवार गावदेवी गावठाण तेवढं ताकदीचा संघ आहे. नक्कीच त्यामध्ये आपण बघितलं साईश मात्र आहे, करण मडवी असेल, हितेश असेल, विशाल असेल, असे बरेचसे व्यवसाय खेळाडू या संघामध्ये खेळतात. त्यामुळे चैतन्य देखील असेल, चैतन्य देखील भरपूर प्रभावित केलंय. काय गोलंदाजी, भन्नाट वेग, गती, नियंत्रण त्यात पूर्ण सामावलेल्या गोलंदाजा गड आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी सुहेलदार पवारच्या माध्यमातून झाली आहे मैदानामध्ये खऱ्या अर्थानं. पुढे सुहेलदार पवार सज्ज आहे. काय कमबॅक केलंय षटकार आल्यानंतर. पुढे कुशल गुरवचा हा उडवलाय नक्कीच. हा गेलाय सीमा रेखबार षटकार. याला साधवा डीजे मास्टर बजावणीतून. म्हटलं तर आलाय षटकार कुशल पवारच्या बॅटमधून. कुशल फटका आहे. नक्की चेंडू गेला प्रेक्षकांच्या भेटीला. सीमारेषा पार षटकार. 2 षटकार लगातार लगावलेत या षटकामध्ये. नक्कीच सुहेलदार पवार यांनी नक्कीच अचूक टप्प्याची गोलंदाजी केली होती मात्र कुशल देखील सांगितलं की मी देखील या संघाचा कर्णधार आहे आणि त्याने देखील दाखवून दिलं. 2 षटकार लगावले खऱ्या अर्थानं विशाल आणि कुशल यांच्या माध्यमातून. नक्कीच वैयक्तिक पैलू संघासाठी तिसरं षटक घेऊन साईश मात्रे. साईश मध्ये आपण कालच्या सत्रामध्ये देखील बघितलं दादर संघामधून आयकॉन खेळाडू म्हणून खेळण्यासाठी आला होता. आज मात्र गावदेवी गावठाण संघाकडून खऱ्या अर्थानं 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली आहे 17. 2 गडी बाद 17. पेन चॅम्पियन ट्रॉफी या मेगा फायनलचा नक्कीच आजचा दिवस आणि याकडे फटका चांगला आहे. विशाल तिथपर्यंत पोहोचतोय. नक्कीच एकदा वेळेस समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या झाली यावेळेस 2 गडी बाद 18. साईश मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाजी मध्ये सज्ज आहे. साईशकडे देखील क्षमता आहे. गोलंदाजी भेदक गोलीचा मार आहे, गोलंदाजीचा मार आहे आणि त्याच प्रत्युत्तर आता द्यावे लागेल मैदानामध्ये. कुशल नक्कीच षटकार लगावला होता. नक्कीच लोवर फुलटा चेंडू होता मात्र भरपूर समाचार घेता आला नाही. डॉट चेंडूची सांगता झाली साईच्या माध्यमातून. यावेळेस कमबॅक केले साईश याने आपल्या संघासाठी, गावदेवी गावठाण संघासाठी. गावदेवी गावठाण संघ म्हटलं तर नक्कीच यंदाच्या हंगामामध्येच बरेचसे पारितोषिक आपल्या संघासाठी ज्यांनी मिळवलेत असा गावदेवी गावठाण संघ. हा देखील फटका चांगला आहे कुशलच्या बॅट मधून मात्र एक धाव रोखू शकत नाही. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वरती धावसंख्या झाली यावेळेस 19. नक्कीच आमच्या संवेद 5 दिवस जोडले गेले आहेत. स्वयं आवासकर खऱ्या अर्थाने गुणलेखनाचं काम बघतात. त्याचप्रमाणे आमच्या जे आपण थेट प्रक्षेपण मग बघतोय GTC लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण टीम त्यांचं देखील मी स्वागत करतोय.
त्याचप्रमाणे विनंती असेल आमचे गावदेवी गावठाण संघाचे पॅकर्स म्हटलं जातं अतुलजी मडवी आपणास देखील विनंती असेल आपण देखील स्टेजवर स्थानपन्न व्हायचं आहे. आमच्या अतुलजी मडवी खऱ्या अर्थानं हा पूर्ण संघ ज्याने एकत्र आणण्याचं काम केलं ते म्हणजे अतुलजी मडवी गावदेवी गावठाण संघाचे खऱ्या अर्थानं पॅकर्स आहेत. अतुलजी मडवी आपणास विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. साईश मात्रे काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. साईश मध्ये पुढील चेंडू नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतोय कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय. नक्कीच एक धावेसाठी खेळून काढलाय. धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या झाली आहे 20. तिसरं षटक चालू असताना साईशचं श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर चालू असलेला सामने नक्कीच प्रेक्षक वर्ग बघा. प्रेक्षक आणि प्रेक्षक आणि प्रेक्षक यावेळेस फलंदाज बाद थोडासा निराश झाला. कुशल गुरव हलकीची बॅकची कडा घेऊन चेंडू गेला सीधा करण मडवीच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद झाला. बॅक टू द पॅव्हिलियन कुशल गुरव. खऱ्या तर आपण बघितलं 3 षटकार फेकले 3 षटक फेकले गेले. पहिलं षटक फेकले गेलं नक्कीच ड्रिंक ब्रेक झालाय नक्कीच मैदानामध्ये. नक्कीच तसेच आमच्या पेन चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मंगेशजी नाईक टीम अधिकारी यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मी पेन चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून सरचे स्वागत करतो. खऱ्या अर्थ आलेल्या पाहुण्यांची यथोचित स्वागत संभार देखील केला जातो. मी याच्या आधी देखील म्हटलं होतं. खऱ्या अर्थाने यशस्वी स्पर्धा म्हणावी लागेल. कोळी ब्रदर्स यांच्या माध्यमातून तसेच आमचे आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा स्वागत करतो. मान्यवरांचं देखील स्वागत करतो आणि पुन्हा मैदानाकडे वळतोय. गोलंदाजीला आलाय चैतन्य पाटील मॅन फ्रॉम टाकीगावचा खेळाडू. खूप प्रभावित केलंय 4 दिवसामध्ये आपल्या खेळपट्टीवर आणि प्रात्यक्षिक नक्कीच त्याचं प्रत्युत्तरात काय आलंय तर फलंदाज बाद झालाय. मैदानाच्या बाहेर विशाल बॅक टू डगआउट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये प्रकाश बदे. विशाल नक्कीच त्याच्याकडे षटकार डोकण्याची क्षमता होती मात्र त्याला परतावून लावलंय चैतन्य पाटील. चैतन्य पाटीलची मी प्रशंसा केली आहे आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये खऱ्या अर्थानं फलंदाज बाद झाला विशाल. अचूक झेल टिपला इकडे साईशाने आणि इकडे धावसंख्येला मात्र लगाम लावलाय. धावसंख्या झाली 20 गडी बाद झाले 4. 14 षटक चालू असताना चैतन्य पाटील याचा नवीन फलंदाज मैदानाला आहे प्रकाश बदे. यावेळेस संघर्ष करावा लागेल. काय कमबॅक केले गोलंदाजी करत असताना मात्र पंच पनिशमेंट करतायत. चैतन्य पाटील यांना सांगतात चेंडू वाईट आहे पनिशमेंट केली आहे. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढती आहे. धावसंख्या झाली 21.
यावेळेस कमबॅक केलाय. अवांतर चेंडू टाकल्यानंतर चैतन्य पाटील याने धावसंख्या मात्र स्थिर होती. धावसंख्या झाली 21. चौथं षटक चालू असताना काय भन्नाट गोलंदाजी करतो यावेळेस चैतन्य पाटील. खऱ्या अर्थानं आपण मी म्हटलं की 4 दिवसामध्ये खूप प्रभावित केले. मग फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, खऱ्या अर्थानं या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर चैतन्य पाटील यांनी खूप प्रभावित केलं. येत्या 4 दिवसामध्ये पेन चॅम्पियन ट्रॉफी असो किंवा मग मैत्री चषक असो, खऱ्या अर्थानं सातत्याने आपली चांगली कामगिरी बजावली चैतन्य पाटील याने पुणेदा. यावेळेस प्रयत्न होता, चांगला प्रयत्न होता करणचा. बाईच्या स्वरूपात धाव आली आहे. नक्कीच धावसंख्या मात्र 1 ने वरती धावसंख्या झाली यावेळेस 22. चौथं षटक चालू असताना प्रेक्षक वर्ग थोडासा नाराज झाला असेल. कोणती षटकार व चौकांची आतिषबाजी नाही. थोडेसे फलंदाज थोडेसे मात्र तंबूच्या असला गेल्यानंतर धावसंख्या लगम आणि कुठेतरी धावांना बनवण्यामध्ये अपयशी ठरलं तो म्हणजे कडाव संघ. धावसंख्या झाली 22. विजयचा हा फटका नक्कीच खेळून काढलाय. सोहेलदर पवार तिथे आहे. एक धावीवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या झाली यावेळेस 23. चौथं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेस मात्र संघर्ष करावा लागेल कडाव संघाला. कडाव संघाकडे देखील गोलंदाजीचा नमुना चांगला आहे. त्यामध्ये मग नितू माळे असेल, दर्शन कडब असेल, विजय पवार असेल. खऱ्या अर्थानं भेदक गोलंदाजी आहे यावेळेस. काही पे निशाणा, काही पे निघाला. नक्कीच मारण्याचा इरादा होता मात्र बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. तसेच आमचे फोटोग्राफर ओमकारजी चव्हाण यांचं देखील स्वागत झालं. यांचं देखील स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. आपण बघत आहात सातत्याने 5 दिवस संपूर्ण टीम त्यांची इथे तैनात आहे. जे आपण चॅम्पियन ट्रॉफीच्या रील्स व्हायरल झाल्यात त्या यांच्यात छायाचित्रातून झाल्यात. सनी चव्हाण असेल, ओमकार चव्हाण असेल. खरं तर त्याचप्रमाणे आमचे कोळी ब्रदर्स अतोकाट मेहनत घेतली आहे. संपूर्ण 5 दिवसात आमचे कल्पेदादा कोळी यांचे आज स्वप्न होतं आणि स्वप्नाला साकार करत असताना खरोखर ही मेहनत घेतलेली आहे आणि त्याचाच आज शेवट नक्कीच नवीन गोलंदाज आलाय. मॅन फ्रॉम चिरनेर रोहित नारंगीकर. खऱ्या अर्थानं चिरनेर संघाचा आपण बघितलं तर त्या संघामध्ये आपण खेळताना खेळाडूला बघितलंय आणि आता मात्र गावदेवी गावठाण संघाकडून असताना रोहित नारंगीकर विवेक हतनलकोटचा संघ त्या चिरनेर संघामधून खेळतो असा हा रोहित नारंगीकर. आता मात्र वैयक्तिक पहिलं संघासाठी 5 वर्षासाठी टाकण्यासाठी आलाय श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्ग बघतात. प्रेक्षक वर्ग म्हणतात तर हा क्रिकेटचा राजा आहे. जर प्रेक्षक नसेल तर सामन्याला देखील मजा नसेल आणि आमचा पेणचा प्रेक्षक वर्ग खूप उत्साही असतो या सामने पाहण्यासाठी. आपण बघतात वरती जर इकडे कातलाच्या वरती बघितलं आपण टेकडीवरती इकडे आपल्या लाईनीत आपल्याला प्रेक्षक या साईडला बघितलं पॅव्हलियन मध्ये देखील प्रेक्षक ग्रास मध्ये देखील बघितलं आपण पूर्ण प्रेक्षक. खऱ्या अर्थानं फटका चांगला आहे विजयच्या बॅट मधून. साईश त्याची उचल करतोय. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. संघाची धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या झाली यावेळेस 24. 4 गडी बाद 24 झालाय धावसंख्या. खऱ्या अर्थानं मेगा फायनल आहे. बिग फाईट आहे. कडा विरुद्ध आई गावदेवी गावठाण आणि गावदेवी गावठाणला नक्कीच जे संघ पॅकर्स करतात, ज्या संघ एकत्र आज पूर्ण संघ एकत्र ज्यांना आणण्याचं काम केलं ते म्हणजे अतुलजी मडवी. खऱ्या अर्थानं ते मॅनेज करणं खूप साधी गोष्ट नसते आणि ते मॅनेज केले खऱ्या अर्थानं आमच्या अतुलजी मडवी. सातत्याने आपण बघितलं गावदेवी गावठाण संघाचं कौतुक करावं लागेल. या हंगामामध्ये नक्कीच बरेचसे पारितोषिक आपल्या नावावर केले या संघाने आणि त्यामध्ये करण मडवी देखील आहे. त्याचा पुढील चेंडू नक्कीच फर्स्ट पद्धतीचा चेंडू होता, काही समजला नाही. रनआउटचा प्रयत्न पंचांकडे अपील. इकडे फलंदाज झालाय बाद विजय पवार. धावचेत बाद झालाय. आयकॉन खेळाडू आहे मॅन फ्रॉम अमराई. नवीन फलंदाज मैदानात आला साहिल गायकवाड. नवीन फलंदाज मैदानात आला साहिल गायकवाड. यावेळेस रोहित नारंगीकर काय गोलंदाजी करतोय अप्रतिम. चिरनेर गावचा हा सितारा आता मात्र गावदेवी गावठाण
संघ खेळत असताना धावसंख्या झाली आहे, धावसंख्या झाली 24. गडी मात्र बाद झालेत 5. थोडस निराश झालाय प्रेक्षक वर्ग. कोणताही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाही आहे. षटकार व चौकारांची आतिषबाजी नाही आहे. हा फटका चांगला आलेला साहिलच्या बॅट मधून मात्र क्षेत्ररक्षक आहे साहिल. साईश मात्रे यांनी झेल टिपलाय आणि फलंदाज झालाय बाद. बॅक टू द पॅव्हिलियन साहिल गायकवाड. धावसंख्या झाली आहे 24. विकेश गुरव, माफ करा उल्केश. नवीन फलंदाज मैदानामध्ये उल्केश. खऱ्या अर्थानं रोहित नारंगीकर प्रभावित केले गोलंदाजी करत असताना. चिरनेरगावचा क्षेत्र मी म्हटलं होतं की आणि या नक्कीच आलेल्या गोलंदाजीचा नमुना देखील पेश केला. फलंदाज बाद झाला साहिल. उल्केश यांनी चेंडू लगावला. चेंडू बराच वेळ हवे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, इथे कोणती चूक करत नाही. सोहेलदार पवार. फलंदाज झालाय बाद. बॅक टू द पॅव्हिलियन उल्केश गुरव. डीजे मास्टर बजावणीतून. नक्कीच आता ऑन हॅट्रिक असेल रोहित नारंगीकर. ऑन हॅट्रिक चान्स नक्कीच आपण बघितलं तर कालच्या सत्रामध्ये पहिली मिडून ओव्हर टाकली होती नीतू माळे यांनी. कडव संघाचा खेळाडू होता. आता मात्र ऑन हॅट्रिक आहे रोहित नारंगीकर. आई गावदेवी गावठाण संघाकडून खेळत असताना नक्कीच ऑन हॅट्रिक बघूया. पुढील चेंडू रोहित याचा. नीतू माळी नक्कीच रिव्हर्सली बॅटिंग करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. नक्कीच बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची सांगता झाली रोहित नारंगीच्या माध्यमातून नीतू माळीच्या विरोधात. धावसंख्या मात्र स्थिर होती. धावसंख्या झाली आहे 24. 7 गडी बाद झाले आहेत. शेवटचं षटक चालू आहे रोहित याचं. काय गोलंदाजी केली आहे भन्नाट. धावसंख्या झाली 24. चेंडू बराच वेळ हवेत. यावेळेस सोहेलदार पवार तिथं आहे तैनात. फलंदाज झाला बाद. फक्त एक धाव खर्च केली आहे रोहितने. रोहितची गोलंदाजी आवडली जोरदार टाळ्या होऊन जातात रोहितसाठी. रोहित नारंगीकर काय गोलंदाजी केली आहे. एका षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च, 1 धाव खर्च केली आणि मला वाटतं 3 विकेट बहाल केल्या असा रोहित नारंगीकर. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी. षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. टॉस जिंकला होता खरं तर गावदेवी गावठाण संघानं आणि
फिल्डिंग घेतली त्यामध्ये धावा या ठिकाणी 25चा टार्गेट आपल्याला पाहायला मिळतो. एक माफक टार्गेट आहे. महत्वाची मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतो. पेन चॅम्पियन ट्रॉफी 2025 हा दिमागदार आयोजन. ऋषीदादा कोहली असतील, कल्पेश कोहली, सूरज कोहली, स्वप्नील कोहली, पूर्वेश कोहली हे सर्व कोहली ब्रदर्सने केलेला हा मुख्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आज मात्र बघता बघता खऱ्या अर्थानं अंतिम क्षण आपल्याला पाहायला मिळतो. याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड व्हावा आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील या ठिकाणी जमा आहेत. परंतु जशी पुढच्या सत्राला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळणार आहोत. सुंदर मॅच आज जर आपण पाहायला गेला तर गेले 4 दिवस GTC लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. त्या सर्व टीमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आमचे GP पॅनलचे पंच त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. DJ गोल्डन यांनी देखील चांगलं योगदान सातत्याने दिलं या स्पर्धेला. खऱ्या अर्थानं आमचे सर्व जे पंच आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि जेवढे मान्यवर या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाले, ऋषीदादा कोहली यांच्यावरती नितांत प्रेम सर्व पाहुण्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. 30 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. मॅच चांगली होईल यात मात्र काही शंका नाही. कडाव संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे. तो कधी हार मानणारा न संघ आहे. आणि जरूर जशी मॅचला सुरुवात होईल मी या ठिकाणी घोषणा देखील करेल. आपण प्रेक्षक सर्व फक्त साथ द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एकदा आवाज येऊ द्या. पेनकरांचा आवाज दाखवा जरा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. अजून आवाज नाही आहे. जरा एकदा पुन्हा आवाज येऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की. हा आता होता आवाज. चला बोलूया मैदानाच्या दिशेने. बोला गणपती बाप्पा. सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 30 चेंडू मध्ये करायचे आहेत 15 धावा. स्ट्रायकर गोलंदाजी ट्रॅक वरती कौशलला आपण पाहतो आणि स्ट्राइक वरती करण मडवी. 25 धावांचं आव्हान आहे. मॅच इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळाला परंतु पंच सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. अव्वंतरच्या स्वरूपात धावायला सुरुवात झाली. 25 धावाचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं जरूर, परंतु आता मात्र एक्स्ट्राच्या धावेनं सुरुवात केली. खरं तर या स्पर्धेमध्ये तब्बल 32 संघ खेळताना आपण पाहिले आणि 32 संघांना ब्रँडेड टी शर्ट कोणी दिले असतील तर पेन तालुक्यामध्ये एक नामांकित स्पर्धा आपण पाहतो ऋषीदादा कोहली यांची, ज्याच्यामध्ये सर्व टीम्सला ब्रँडेड टी शर्ट दिले गेले. खरोखर दर्जेदार आयोजन. पेन चॅम्पियन ट्रॉफी 2025 आयोजन आपण पाहतो. इथे देखील चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला होता. एक सिंगल पूर्ण केली जाईल. खरं तर गावदेवी गावठाण संघ म्हटल्यानंतर करण मडवी आपल्याला सातत्याने चांगली कामगिरी त्याची करताना आपण त्याला पाहत आहात. आणि आता स्ट्राइक वरती चैतन्यला आपण पाहतो. चैतन्य देखील खूप मॅचेस या मैदानावरती खेळलाय. आयकॉनच्या भूमिकेमध्ये देखील खेळला. त्याला पूर्णपणे अभ्यास असेल या मैदानाचा. अजूनही गरज आहे 29 चेंडू 23 धावेची. कौशलला देखील कमबॅक करावा लागेल. विकेट काढाव्या लागतील. महत्वाची मॅच आहे. इथे बॅटची वरचा हिस्सा घेऊन चाललाय. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. सहजरित्या चेंडूला उचलतील, फेकतील. थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं आणि डायरेक्ट हिट झालाय. पंच जरूर त्या ठिकाणी सांगतील. यस, चेक केलं जाईल. थर्ड अंपायर आमच्या सोबत जोडले जातील. रनआउटची विकेट आहे की नाही ते चेक केलं जाईल. नॉट आउट असेल फलंदाज, सुरक्षित असेल आणि या धावा टोटल धावफलकावरती 3 धावा काउंट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट खरोखरच आपल्याला पाहायला मिळेल. जेवढे चाणक्ष खरं तर दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पळून काढल्या गेल्या. इथे चांगला फटका ऑन साइड मध्ये ऑफसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि आता मात्र पहिला धक्का लागेल गावदेवी गावठाण संघाला. करण मडवी बॅक टू द डगआउट.
फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केदार भोईरला जाताना आपण पाहणार आहोत. खर तर महत्वाची विकेट टिपली गेल्या. विकेटचं सातत्य ठेवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये कडाव संघाला. केदार भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मॅच महत्वाची आहे. 27 चेंडू मध्ये 20 धावेची गरज आहे. खूप कुशल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जर आपण पाहायला गेला तर कडाव संघाकडे देखील वेगवान आणि फिरकीपट्टू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. चांगली मॅच पाहायला मिळेल. अजूनही 27 चेंडू मध्ये करायचे आहेत 20 धावा. प्रेक्षक देखील अलर्ट गर्दी. खरं तर ऋषी कोहली यांचं हे यश आपल्याला पाहायला मिळते कुठेतरी. एक दर्जादार आयोजन आणि हे प्रेक्षकांमुळेच खरं तर ही स्पर्धा आज पेण नगरपालिकेचं मैदान पूर्ण फुलून दिसतंय. मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. अतिशय वेग होता प्रचंड. आणि आतापर्यंत जर आपण पाहायला गेलात तर चेंडू फेकले गेलेत 4 आणि धावा खर्च केल्या 5 आणि एक महत्वाची विकेट अर्थातच करण मडवीला परतवलं तंबूच्या आश्रयाला. येणाऱ्या 26 चेंडूने 20 धावेची गरज आहे. खरं तर कल्पेश दादा कोहली यांना पडलेलं हे गोड स्वप्न आणि आज कुठेतरी साखर होतो की काय दुसरा पर्व आणि आजचा हा अंतिम दिवस अंतिम क्षण आपल्याला पाहायला मिळतो. इथे चांगला थ्रो सहजरित्या कलेक्टिंग केली जाते. यशरक्षाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहजरित्या घेतली जाईल. स्कोअर कार्ड मध्ये वाढ होईल. अजूनही येणारे 25 चेंडू बाकी असतील आणि 19 धावेची गरज. आपले सर्वांचे लाडके गटनेते अनुरुद्धदादा पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. वेलकम दादा. या व्यासपीठावरती आपलं देखील पेन चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. इथे संयमी खेळी पाहायला मिळाली परंतु धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता. चैतन्याने थांबवलं. विकेटची कुठेतरी विकेट गेले असते त्याच्यामुळे थांबवलं चैतन्याने. एका षटकाचा खेळ या ठिकाणी झाला समाप्त. आता मात्र गरज असेल या मॅच मध्ये टोटल चेंडू येणारे बाकी असतील 24 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. खऱ्या अर्थानं जयंती विनम्र अभिवादन खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया. आणि पुन्हा एकदा बोलूया मैदानाच्या दिशेने. अजून हे 24 चेंडू मध्ये करायचे 19 धावा. सहजरित्या मॅच सोडणार नाहीये. कडाव संघ देखील खूप मोठा प्रवास त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये केला हे देखील विसरून चालणार नाहीये. विजय पवार गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. पंचाच्या डावी बाजूनं इथे चांगला फटका जागा बनवली आणि चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. धमाका. केदार भोईर ऑन फायर नाव. काय स्ट्रोक होता. जीटीसीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. जागा बनवली आणि सरळ चेंडूला स्क्वेअर लेगच्या वरतून फेकून दिला. इथे देखील बाटची कडा जरूर घेतली होती. केदारला रन मिळणार नाही. आलाय डॉट बॉल. अजूनही 22 मध्ये करायचे आहेत 13. मॅच कुशल होईल यात मात्र काही शंका नाहीये. खरं तर कडाव संघाला धावा बनवायला पाहिजे होत्या. कुठेतरी 40 ते 50 धावा असत्या तरी देखील एक फायटिंग टोटल प्रेक्षकांच्या खरं तर मनासारखे हे मॅच रंगला असता. परंतु कमी धावांचा टोटल आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतील फेकतील तर मात्र सिंगल या ठिकाणी पूर्ण केले जाईल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही या चेंडूवरती. अजूनही 21 चेंडू आणि 12 धावेची गरज. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये अर्थातच पेन चॅम्पियन ट्रॉफीची फायनल आपण पाहतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 21 चेंडू 12 धावेची गरज. गोलंदाज विजय पवार. इथे पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. गती खूप आहे. चेंडूला स्टॉप केलाय. 2 धावा करण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झालाय. 2 धावेनं पुन्हा एकदा धाव फलक पुढे सरकेल. टोटल धावा झाल्या धाव फलकावरती आपण पाहतोय 15 धावा. येणाऱ्या 20 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. 20 चेंडू 10 धावा. सेकंड सेमीफायनल जर आपण पाहायला गेलात
तर सुपर ओव्हर पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं खूप मोठ्या संख्येने प्रेक्षकांना देखील एन्जॉय करायला पाहायला मिळाली. इथे चपराक लगावले. आता मात्र चैतन्य पाटीलचा क्लास. चेंडू चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाका धमाका षटकार. या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील पेन चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत आहे. इथे देखील खेचून मारण्याचा प्रयत्न झेल ड्रॉप झाला. अतिशय वेगानं चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला होता, परंतु तदनंतर जीवनदान मिळालंय. अजूनही चेंडू येणं बाकी असेल. इथून 18 आणि करायचे आहेत फक्त आणि फक्त 4 धावा. चला सर्व मित्र परिवार देखील या ठिकाणी प्रेमा खातीर दीपकजी लोके साहेब देखील या ठिकाणी आले. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय. रुपेशजी गोडविले साहेब देखील या ठिकाणी आले. तसेच प्रशांतजी पोद्दार साहेब देखील आलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावरती सर्व मंडळी खरं तर ऋषीदादा कोले यांच्यावरती नितांत प्रेम सर्वांचं पाहायला मिळालं. आणि काही दिवसात 2 दिवसानंतर DK चषक एक मोठी स्पर्धा पेन तालुक्यामध्ये देखील याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील एन्जॉय करतात या मॅचला लाईव्हच्या माध्यमातून. जेवढे प्रेक्षक आणि या मैदानाच्या आतमध्ये जेवढे प्रेक्षक आहेत त्यांना मी एकच विनंती करीन की GTC लाईव्ह चॅनलला खरं तर सबस्क्राईब करा. आपल्या मराठी माणसाचं चॅनल, हक्काचं चॅनल. जेवढ्या स्पर्धा खरं तर त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातील ती पहिली नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती असेल. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या. येणारे 18 चेंडू आणि गरज असेल 4 धावेची महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. विजयाच्या दिशेने चाललाय गावदेवी गावठाण संघ. इथे स्विच हिट आणि विजयाचा दणका दिलाय. मॅच जिंकले, फायनल चॅम्पियन झालाय गावदेवी गावठाण संघ. जिंकलेल्या संघाचा हार्दिक अभिनंदन, तसंच हारलेल्या संघाचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. DJ रोकमत ठोक.